नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या खमंग मराठी या चॅनलमध्ये। आज करूयात आपण ओल्या वाटाण्याची मस्त रस्सा भाजी, तेही कुकरच्या एका शिट्टीमध्ये। मटार 1.5 वाटी घेतलेले आहेत। त्याला फोडणी देण्यासाठी मी चॉपरमध्ये आलं, लसूण, एक कांदा आणि थोडंसं कोथिंबीरच्या 4-5 काड्या चॉपरमध्ये अगदी बारीक करून घेतल्यात। फोडणीसाठी मी थोडासा कढीपत्ता घेतलाय। आपल्याला ही कोथिंबीर लागणार आहे। त्यामध्ये आपण तेल टाकून घेतले। आपल्याला भाजीला लागेल एवढं तेल आपलं गरम झाले। मोहरी, नंतर हे जिरे, एक सुकी मिरची घेतली आहे मी। आपण भाजीसाठी घेतलेले मसाले, त्यामध्ये मी 2 छोटे चमचे मसाल्याच्या डब्यातील चमच्याने 2 चमचे मसाला, 2 चमचे लाल मिरची पावडर आहे, हे एक धणे जिरे पूड आहे 1 चमचाभर, नंतर ही हळद आहे 2 चमचे असेल, आणि मीठ आपल्या भाजीला लागेल एवढं, थोडासा हिंग। आता हे सर्व मसाले मी या फोडणीमध्ये टाकून घेते आपले मसाले। आता आपण मी थोडेसे शेंगादाणे आणि खोबरं हे मस्त असं मिक्सरला बारीक फिरवून घेतले, ते पण आता हे फोडणीमध्ये टाकून घेऊ। घेतलेले वाटाणे हे पण टाकून घेऊ। याला मात्र आपण 3-4 मिनिट परतून घेणार आहे। बघू शकता मस्त आपले मसाले, नंतर शेंगादाणे आणि खोबऱ्याचं वाटण आपण टाकून घेतले। त्यातच वाटाणे पण आपण छान वाफलून घेतले अगदी 3-4 मिनिट। मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं हे पाणी टाकतोय, छान सगळीकडून हलवून घेऊन रस्सा जेवढा करायचा तेवढं आपण पाणी, मी 3 वाट्या पाणी टाकते, कारण अगदी 3 लोकांसाठीची भाजी आहे। आता याला मस्त कुकरची अशी झाकण लावून घेऊ आणि 1 शिट्टी आपण करून घेणार आहोत। कुकरच्या एका शिट्टीमध्ये भाजी छान तयार झाली आहे। आपण आज रस्सा भाजी केली आहे।